काकांनी ही सगळी मालमत्ता माझ्या आईच्या नावावर केली आहे हे तुला एव्हाना कळलं असेलच। ही कंपनी आणि ही सारी मालमत्ता या संदर्भात परब साहेब आणि मी आमच्यात एक डील झाला होता। आणि ते डील त्यांच्या मृत्यू पश्चात एक्झिक्यूट करण्यात यावं अशी त्यांची इच्छा होती। आम्हा दोघांमध्ये झालेला व्यवहार हा एक कायदेशीररित्या रजिस्टर्ड दस्ता आहे। हे बघा सर, तुमचा दावा मी अमान्य करत नाही, पण अजून इतरही दावेदार आहेत ना, त्यांचा प्रश्न आहेच। त्याची काळजी तुम्ही करू नका मॅडम, कारण लीगली माझी केस सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि मुळात ती खरी आहे। त्यामुळे इतर कुणाचा दावा टिकण्याचा प्रश्नच येत नाही। पण सर, कायदेशीर गोष्ट मी कशी ठरवणार ना? तुम्ही ठरवूच नका ना, हेच तर सांगतोय मी, तुम्ही काही ठरवण्याच्या फंदात पडूच नका। थोड्या बहुत फॉर्मॅलिटीज असतील ते कंप्लीट करा आणि ऑफिस माझ्या ताब्यात देऊन टाका। पण सर, प्लीज प्लीज मी सांगतोय तसं करा, ऐका। कारण मगापासून पाहतोय मी तुम्ही अगदी मालक असल्याच्या आविर्भावात बोलताय, बट यू आर जस्ट अ सेक्रेटरी, है ना? आणि सेक्रेटरीनी फक्त सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या असतात। पण सर, परब साहेबांनी प्रत्येक गोष्टीला शिस्त लावली आहे आणि आपली कंपनी त्याच शिस्तीनुसार चालत आली आहे ना, आणि म्हणूनच त्या आता परब साहेब आहेत का? काय विचारतोय मी, आता परब साहेब आहेत का? नाही। त्यामुळे आता मालक कोण? विक्रम महाबळ। त्यामुळे आता विक्रम सर सांगतील तसं ऐकायचं, ओके? तुम्ही कंपनी हँडओव्हर करण्याच्या तयारीला लागा। मला ऑर्डर्स लागतील तशा। ओ, व्हेरी गुड व्हेरी गुड, म्हणजे तुम्हालाही बराच कायदा कळतो म्हणायचं। तुमच्यासाठी सांगतो मॅडम, तुम्हाला या इथे भेटायला येण्यापूर्वीच मी कायदेशीर बाबी सुरू केलेल्या आहेत। हार्डली 10-12 दिवसात प्रोसेस पूर्ण होईल, पण म्हटलं अगोदर तुमच्याशी भेटून घ्यावं, बोलून घ्यावं, म्हणजे त्या कायदेशीर आणि इथल्या तांत्रिक बाबी एकाच वेळी संपतील, नाही का? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, मी एकदा एखादी कंपनी ताब्यात घ्यायची ठरवली ना, तर ती ताब्यात घेतोच। अहो, तुमच्या परब साहेबांनी सुद्धा काय थोडा पंगा केला का? पण शेवटी काय झालं, माझ्याशी करार केलाच। मला वाटतंय माझ्या कर्तृत्वाची एवढी ओळख तुमच्यासाठी पुरे आहे। आणि मॅडम, तुम्ही लवकर कामाला लागणं हे कंपनीच्या तसंच तुमच्याही हिताच्यासाठी महत्त्वाचं आहे बरं का? बघा बघा, म्हणजे तुम्हाला काय करावं काय बोलावं ते काहीही सुचत नाहीये, म्हणून सांग, अशा वेळेला फक्त आपल्या बॉसचं ऐकायचं आणि त्याप्रमाणे वागायचं। येऊन
हे पहा, सगळ्यांना सगळे मार्ग मोकळे आहेत, पण मला कंपनीचं हित जास्त महत्वाचं वाटतं. बरोबर बोलतोय तुम्ही. किंबहुना मला सुद्धा ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. मग झालं तर तुम्ही तुमच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवा. वर्षा, खरं तर मला तुमची थोडी मदत हवी होती. सॉरी, या बाबतीत मी खरंच तुमची काही मदत नाही करू शकत. जे काही कायदेशीर असेल ते करेन. नाही 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 नाही, मी तुम्हाला काही बेकायदेशीर करायला सांगत नाही. फक्त तुमचं थोडं मार्गदर्शन. मिस्टर संजीव, हे बघा, मी खरंच नाही मदत करू शकत तुमची. तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या ना, ते हिताचं ठरेल तुमच्यासाठी. ओके, माझ्या एका सरळ साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर तरी देऊ शकाल? विचारा. या सगळ्या मालमत्तेच्या वादात मी कुठे उभा आहे असं तुम्हाला वाटतं? मी फार काही ठामपणे नाही सांगू शकणार तुम्हाला, पण एवढं सांगू शकते की कोर्टात जर तुमचा दावा योग्य ठरला तर तुम्हीच असाल कायदेशीर वारसदार. मी यापेक्षा जास्त मदत नाही करू शकत तुम्हाला. मला अगदी थोडी मदत हवी होती तुमची. मी एक्सप्लेन करतो. दंडवते, महाबळ आणि हिना यांनी जे काही दावे केले आहेत त्या दाव्यांना सपोर्ट करणाऱ्या काही कायदेशीर डॉक्युमेंट्स त्यांनी तुमच्याकडे सुपूर्द केले असतील. हो. मला त्या डॉक्युमेंटची एक कॉपी हवी होती तुमच्याकडून. सॉरी मिस्टर संजीव, मी नाही मदत करू शकत तुम्हाला. तुम्ही डिरेक्टली बोला ना त्या लोकांशी, किंवा वकिलामार्फत घेऊ शकता तुम्ही ते डॉक्युमेंट्स. मॅडम, याच्यात चुकीचं काय? ऐका माझं, मी डिरेक्टली खरंच नाही मदत करू शकत तुम्हाला. आय एम सॉरी. काकांनी ही सगळी मालमत्ता माझ्या आईच्या नावावर केली आहे, हे तुला एव्हाना कळलं असेलच. तर मुद्द्याची गोष्ट, ही कंपनी आणि ही सारी मालमत्ता या संदर्भात परब साहेब आणि मी आमच्यात एक डील झालं. आणि हा आम्हा दोघांमध्ये झालेला व्यवहार हा एक कायदेशीररित्या रजिस्टर्ड दस्ता आहे. कसला विचार करतोस? काय नाही ग, महाबळला काय स्ट्रॅटेजीचा विचार करत होतो की कसं मला या गेम मध्ये मला कसं इन होता येईल याचा विचार करत होतो. तू काही विचार केलास की नाही? माझं मलाच कळत नाही. अच्छा, मी तुला काहीतरी सांगतो आता. क्षणभरासाठी असा विचार कर की म्हणजे मी इथे का आलो किंवा मी हे घर सोडून का गेलो होतो, हे सगळे प्रश्न तुझ्या डोक्यातून काढून टाक. आणि मला या प्रश्नाचं उत्तर दे की इच्छा असून सुद्धा आपण लग्न का करू शकत नाही? अरे, कुठल्या आधारावर करणार होतो लग्न? आणि आता तरी कुठला आधार आहे? एक्झॅक्टली. मी पण हीच गोष्ट शोधायचा प्रयत्न करतो, आधार. आणि तुलाही त्या गोष्टीचं महत्त्व पटवून सांगायचा प्रयत्न करतो, आधार. फक्त एकच गोष्ट झाली की हा आधार कसा आणि कुठून मिळवायचा
या बाबतीत विचार करणं मी बंद करून टाकलंय. विचार करणं बंद केलंस की दुसरा पर्यायच नाहीये? तसं समज पाहिजे. संजीव, जगणं साधं सरळ असतं हे नुसतं म्हणायचं रे, पण जगणं एखाद्याला इतकं लाचार करून सोडतं. श्वेता प्लीज, एवढी फिलॉसॉफिकल होऊ नकोस ना प्लीज. हे बघ, बी प्रॅक्टिकल, वास्तव बघ. काय आहे वास्तव? आपण एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठी माझी काही करायची तयारी आहे, हेच वास्तव आहे. काही काय सांगू तुला आता? जे घर मी सोडून गेलो होतो त्याच घरावरती पुन्हा हक्क सांगायची माझी तयारी आहे. आणि ते स्वीकारण्यात मला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. एक विचार, या सगळ्या प्रवासात माझी साथ देशील? संजीव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे रे. थँक्यू सो मच. फक्त एकच गोष्ट, या आयुष्याच्या वाटेवर इतकं वाहत जायचं नाही. हे बघ, आपल्या मर्यादेपर्यंतच प्रयत्न करायचे, ईर्षेपर्यंत जायचं नाही. चुकीचं बोलतोस तू. समजून घे. हे बघ, ह्या घरातून आपण तोपर्यंत बाहेर पडायचं नाही जोपर्यंत आपल्याला कायदेशीरदृष्ट्या कोणी बाहेर काढत नाही. जोपर्यंत कायद्याची टाच आपल्यावर येत नाही ना, तोपर्यंत ह्या घरावरचा आपला कब्जा आपण सोडायचा नाही. मग ह्या घरावर अगदी कोणीही कुठल्याही प्रकारचा हक्क सांगायचा प्रयत्न केला ना, तरी तो आपण मान्य करायचा नाही. सुख पाहता लोचनी. मला वाटलं होतं महाबळांप्रमाणे तुम्हीही मला बोलवून घेतलं असेल धमकी द्यायला. मॅडम, प्रेमाच्या मार्गावर आमचा विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यात कुणालाही धमकी दिलेली नाही. मुद्द्याचं बोलूया. हो मॅडम, महाबळाने जी आपल्याला धमकी दिली आहे ना, तिचा आपण एकत्रितरित्या प्रतिकार करायला पाहिजे. दंडवते, मला वाटलं होतं तुम्ही एकटेच सक्षम आहात महाबळांना लढा द्यायला. हो, ते मी करू शकतो. मी एकटा नाही, सारे ट्रस्टी माझ्यासोबत उभे आहेत. मग तर तुम्ही खात्रीशीरपणे महाबळांचा काटा काढू शकाल. मॅडम, कायदा जो ठरवेल ते कुणीच मोडू शकत नाही. नाही, तुम्ही नक्की काय म्हणताय मला कळलं नाही दंडवते. मॅडम, मी थोडक्या शब्दात सांगतो. महाबळांनी आपल्या समोरचे आव्हान उभं केलंय
साऱ्या शक्तीनिशी आपण ते परतवून लावू आणि मग जो आपल्यातला वाद आहे तो एकत्र बसून सामंजस्यानं सोडू. तुम्ही समंजस आहात आणि वाद कोणालाही हितकारक नसतो. थँक्यू. दोनच भेटीत मी समंजस असल्याची खात्री पटली तुमची. नाही पण तरीही माझा एक प्रश्न आहे. समजा महाबळांचा दावा संपला असं समजूया आपण, पण त्यानंतरही तुमचा किंवा अगदी माझाही समंजसपणा टिकेल याची काय खात्री? आपण स्वतंत्रपणे कायदेशीर तज्ञ नेमूयात, त्यांना कागदपत्र तपासायला देऊयात आणि तो जो निर्णय घेतील ते मान्य करूया. आणि मान्य नसेल तर दोघांनाही न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. तुमच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही दंडवत. थँक्यू. मग मी माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन पुढचं पाऊल ठरवूया. हा पण एक लक्षात असू दे, काय सहकार्य करणं म्हणजे गृहीत धरणं नव्हे. उद्या जर का तुम्ही एखादा निर्णय की माझ्याशी चर्चा न करता घेतलात तर त्याच्याशी माझा काहीही संबंध असणार नाही. मान्य. उलट मी असं म्हणेन की तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला वकिलांकडे, बरोबरच जाऊया. नको, त्याची काही आवश्यकता वाटत नाही. तुम्ही पुढची दिशा ठरवा, मग बोलूया. माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, कोण बोलतोय? हिना. हिना वडावाला. रॉंग नंबर. काय कटकट आहे. हॅलो. अहो मॅडम, तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर आहे म्हणून. तुम्ही विकास मगरे ना? हो. हे बघा, फोन ठेवू नका, मला तुमच्याशीच बोलायचं. हे बघा, मला आता कुठली स्कीम किंवा कुठली पॉलिसी घ्यायची नाही. व्हॉट? हॅलो हॅलो, मी काय सांगते ऐकून घ्याल का आधी? हा बोला. हे बघा, तुम्ही मला ओळखत नाही, पण मला तुमच्या बहिणीविषयी बोलायचं होतं. हे का? हो. तुमच्याकडे आली का ती? प्लीज तुम्ही पूर्ण ऐकून घेणार आहात की नाही? हो हो, बोला बोला. तुमची बहीण श्वेता घरातून पळून गेली आहे ना? हो हो. ती इथे मुंबईत येऊन राहते. तुम्ही ओळखता का तिला? तिला नाही ओळखत, पण ज्यानं पळवून आणलंय ना त्याला ओळख. संजीव परब. कुठे आहे ती? म्हणजे मी लगेच निघतो. मुंबईची माहिती आहे का तुम्हाला? नाही हो. मग एक काम करा, दादरला ये. इथून पुढे मी संजीवच्या बंगल्यापर्यंत नेऊन सोडते. हो चालेल. मॅडम, पण तुम्ही सांगताय हे नक्की ना? नाहीतर काय आहे की मला तुम्ही दादरपर्यंत बोलवाल, मी येईन पण, आणि तुम्ही आपलं गायब झाला म्हणजे मी उगाच सैरबैर व्हायचो ना. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. मला तुमच्या बहिणीची दया आली. त्या नालायक माणसाला मी चांगलीच ओळखते. तुमच्या बहिणीचं आयुष्य बर्बाद होईल. माणुसकीच्या नात्यानं फोन केला. आता यायचं की नाही ते तुमचं तुम्हीच ठरवा. नाही नाही, येतो मी, नक्की येतो. हां. तुझी समजूत घालायला आले होते. हे तुझी फालतू नाटकं माझ्यासमोर नाही करायची ना.
या क्षणाला, अगदी या क्षणाला या घरातून बाहेर पडायचं. नाहीतर तुझा हा उग्रवास जो आतापर्यंत माझ्या नाकात गेलाय ना, जर तो माझ्या डोक्यात गेला ना, तर कुठलीही शरम न बाळगता अक्षरशः लाथ मारून या घराबाहेर काढ. संजू काय बोलतोयस तू कळतंय का? गप्प बस, मध्ये पडू नकोस. काय का